नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत भेटतो आहे. मी अतुल पाढोळे आपणासमोर. आज आपण जे नवीन प्रकरण घेऊन आलो आहे, नवीन विषय घेऊन आलो आहे, तो म्हणजे मराठी. आणि मराठीतही उत्तम लक्षण ही जी कविता आहे, या कवितेचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. याच्या आधी आपण विद्यार्थ्यांनो व्याकरणाच्या संदर्भात ज्याला उपयोजित लेखन म्हणतो ते आपण आधी पाहिलं. त्यानंतर 2 पाठांचा सुद्धा परिचय आपण करून घेतला. आजी कुटुंबाचा आगळ आणि बोलतो मी मराठी. त्यानंतर आज आपण पाहतो आहे ते म्हणजे उत्तम लक्षण. उत्तम लक्षण जर आपण पाहिलं तर याचे जे कवी आहेत ते कवी आहेत संत रामदास. या संत रामदासांचा जो कालखंड आहे, यांचा कालखंड 17व्या शतकातील हा कालखंड असलेला आपल्याला दिसतो. एक त्या काळचे एक नामवंत कवी ज्याला म्हणू आपण, कवीहीपेक्षा त्यांना संत असं म्हणतात. फार मोठं कार्य संत रामदासांचं आहे, ज्यांना आपण समर्थ रामदास स्वामी असंही म्हणतो. याही नावानं आपण त्यांना ओळखतो. तेच संत रामदास. संत रामदास पहा, तुम्हाला त्यांचा इथे छायाचित्र दिसते आहे की एक विलक्षण व्यक्तिमत्व असलेलं संत रामदास यांची ही कविता आपल्याला दिसते आहे. यांचा परिचय आपण सर्वात आधी करून घेऊया. यांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर आणि यांचा जन्म 24 मार्च 1608 जाम, महाराष्ट्रातील जे जाम आहे या ठिकाणी यांचा जन्म झाला. आणि मृत्यू जर आपण पाहिला तर 3 जानेवारी 1681 सज्जनगड, सातारा जिल्ह्यातील, साताराला लागूनच एक सज्जनगड हा जो किल्ला आहे, या किल्ल्यावर संत रामदासांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर त्यांच्या वडिलांचं जर नाव आपण पूर्ण पाहिलं तर सूर्याजी पंत ठोसर हे त्यांच्या वडिलांचं नाव दिसते आपल्याला. त्यानंतर त्यांच्या आईचं नाव जर आपण पाहिलं तर राणूबाई सूर्याजी पंत ठोसर हे त्यांच्या आईचंही नाव आपल्याला या ठिकाणी दिसते. आता संत रामदासांविषयी जर आपण परिचय करून घ्यायचं म्हटलं तर तुमच्या असं लक्षात येईल की समर्थ संप्रदाय ज्याला म्हणतो आपण, या समर्थ संप्रदायाचे ते संस्थापक होते. त्यांच्या काव्याची जर आपण ठळक वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर आपल्याला असं लक्षात येते की त्यांच्या काव्यामध्ये सामाजिक जाणीव हे महत्त्वाची. त्यानंतर समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि तळमळ त्यांच्या काव्यातून आपल्याला जाणवते. म्हणजे एक प्रकारचं समाजामध्ये नैतिकता कशी येईल, आध्यात्मिकता कशी रुजवल्या जाईल, आध्यात्मिकतेशिवाय उन्नती शक्य नाही, हेही त्यांनी पटवून सांगितलेलं आपल्याला दिसते. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कल्पना असेल, संत रामदासांनी ते श्रीरामाचे भक्त होते आणि श्रीरामाचे भक्त असल्यामुळं साहजिकच त्यांचं उपासना जे स्थान होतं हे हनुमानजी ज्याला म्हणतो आपण, बजरंगबली ज्याला म्हणतो आपण, हे त्यांचं श्रद्धास्थान होतं. आणि त्यावेळेस त्यांना असं वाटायचं की तरुणांनी या हनुमानाची भक्ती केली पाहिजे, त्यांच्यासारखं शरीर मिळवलं पाहिजे. यासाठीच संत रामदासांनी असं म्हणतात त्या काळी 18 हनुमानजीच्या मंदिरांची स्थापना केली. आणि त्याचं वैशिष्ट्य विद्यार्थ्यांनो की ते 11ही मारुतीचे मंदिर ज्याला म्हणतो आपण, हनुमानची मंदिरं म्हणतो, हे संत रामदासांनी स्थापन केलेले आपल्याला दिसतात. आणि ज्या माध्यमातून समाजातील जे तरुण पिढी त्या काळी होती त्यांच्यामध्ये त्यांनी शरीर कमावलं पाहिजे, शरीराविषयी जागरूकता ज्याला म्हणू आपण, तेही केलेले आपल्याला दिसते. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलंच की रामाला आणि हनुमंताला ते उपास्य मानणारे होते. समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रभर प्रबोधन आणि संघटन केलेलं आपल्याला दिसते आहे. एवढंच नाही तर राजकारण असेल, धर्मकारणात म्हणजे राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे एकमेव संत. म्हणजे विद्यार्थ्यांना समजून घ्या, हे लक्षात घ्या की राजकारण हे धर्मकारणात अंतर्भूत करणारे, म्हणजे राजकारण हे धर्मकारणाला धरून असलं पाहिजे असे म्हणणारे ते एकमेव संत असलेले आपल्याला दिसते. एवढंच नाही तर
पर्यावरण ज्याला म्हणतो आपण, या पर्यावरणाविषयी सुद्धा त्यांनी प्रबोधन केलेलं दिसते. त्या काळात, ज्या काळात पर्यावरणाच्या संदर्भात एवढी जागरूकता नव्हती, जी आज आपल्याला जाणवते, ज्याचा परिणाम आज आपण भोगतो आहे, याचंही विद्यार्थ्यांनो, याचंही प्रबोधन त्यांनी त्या काळी केलं. नुसतं प्रबोधनच केलं नाही, तर त्यावर लेखनसुद्धा केलेलं आपल्याला दिसते. म्हणजे पर्यावरणावर सुद्धा त्यांनी अनेक प्रबोधन त्या काळी घडून आणलं. कार्य जर आपण त्यांचा विचार केला तर कार्य असेल, भक्तिशक्ती, याचा प्रसार, जनजागृती, मी तुम्हाला मागेही सांगितलं की समर्थ संप्रदायाचा प्रसार त्यांनी केला. एवढंच नाही तर मठांची स्थापना त्यांनी केली, ज्या माध्यमातून तरुण पिढी एका नैतिकतेच्या मार्गाने जगेल, नैतिकतेच्या मार्गाने जाईल, हाच प्रयत्न त्यांचा त्या काळी असलेला आपल्याला दिसतो. त्यांचं प्रसिद्ध जर का वचन आपण पाहिलं तर जय जय रघुवीर समर्थ, हे त्यांचं एक वचन ज्याला म्हणतो आपण. जसं आपण राम राम म्हणतो, श्रीराम म्हणतो, किंवा जे अभिवादनाचं जे आपण त्या म्हणजे अभिवादन ज्या शब्दांनी करतो, तसंच त्यांचं तेव्हाच एक प्रसिद्ध वचन असलेलं आपल्याला दिसते, ते म्हणजे जय जय रघुवीर समर्थ. त्यांचे गुरु, जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की त्यांचे गुरु प्रभू श्री रामचंद्र हे त्यांचे गुरु होते. म्हणजे त्यांना ते गुरु मानायचे. आणि साहित्य रचनांचा जर आपण विचार केला तर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं टीका ग्रंथ ज्याला म्हणतो आपण, ते प्रसिद्ध आहे. स्फुट प्रकरणे असतील, किंवा आख्यान काव्य आहेत, किंवा करुणाष्टके आहे, उपदेशपर रचना असतील, अभंग आहे, पदे आहे, भूपाळ्या आहे, आरत्या आहे, स्तोत्र, असे विविध त्यांनी काय केलेलं दिसते आपल्याला, लेखन. त्यांचं त्या काळचं लेखन साहित्य प्रकाशित आहे, किंवा साहित्य त्यांनी निर्माण केलं. एवढंच नाही तर त्यांची सर्वात प्रसिद्ध जर साहित्य कोणतं असेल तर ते म्हणजे दासबोध, ज्याला त्यामध्ये मनाचे श्लोक अंतर्भूत असलेले आपल्याला दिसते. त्या काळी या संत रामदासांचे दासबोध मनाचे श्लोक हे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारं काव्य त्यांचं आहे. विद्यार्थ्यांनो, जेव्हा आपण खऱ्या अर्थानं संत रामदासांचा जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला दिसते आहे की संत रामदास हे हनुमानजीचे उपासक होते. तरुण पिढीला नैतिकतेचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न त्यावेळेस त्यांनी केला, ज्याची गरज होती. आज आपल्याला या कवितेमध्ये सुद्धा त्याच गोष्टी शिकायच्या आहेत की उत्तम लक्षण, जो आदर्श व्यक्ती आहे त्या आदर्श व्यक्तीचे कोणते चांगले गुण असतात, आदर्श व्यक्ती कोणास म्हणावं, याचं सविस्तर वर्णन त्यांनी या आपल्या 10 ओव्यांमधून केलेलं आपल्याला दिसते. संत रामदासांनी जसं मी तुम्हाला सांगितलं की जे आदर्श व्यक्ती आहे त्याचं लक्षण सांगितलं. एवढंच नाही तर त्याची जे आदर्शत्वाची जी संकल्पना आहे ती त्यांनी स्पष्ट केली. आणि ते स्पष्ट करत असताना आदर्श व्यक्तीने काय करावे, किंवा आदर्श व्यक्ती होण्यासाठी माणसाने काय करावं, याचं सुद्धा वर्णन या जे काव्य आहे या काव्यामध्ये संत रामदासांनी केलेलं आपल्याला दिसते. आणि सरळ सरळ सांगितलं की माणूस म्हणून जेव्हा आपण जगतो तेव्हा नैतिकतेच्या मार्गाने आपण जगलो पाहिजे, सत्याचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे, विवेकाने जगलो पाहिजे, म्हणजे सद्विवेक बुद्धीचा उपयोग आपण केला पाहिजे. एवढंच नाही तर माणसानं जीवन जगत असताना आपली स्वतःची कीर्तीसुद्धा वाढवली पाहिजे, आपलं नावसुद्धा मोठं केलं पाहिजे, असा संदेश त्यांनी या प्रस्तुत काव्यरचनेत किंवा उत्तम लक्षण या कवितेतून आपल्या पुढे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा सविस्तर अभ्यास आता आपण इथे करून घेऊ, समजून घेऊ नेमकं याचा अर्थ काय होतो. पहा, पहिलं काव्य आपण समजून घेऊ. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून, सर्वज्ञपणाची. पहा, संत रामदास इथे आपल्याला समजून सांगताना काय म्हणतात.
श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून सर्वज्ञपणाची. कवी काय म्हणतो, संत रामदास इथं काय समजून सांगतात की हे श्रोते हो. आता श्रोते हो म्हणजे नेमके कोण? श्रोते म्हणजे कोण? ज्यांना संत रामदास समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत, आपण त्यांचे श्रोते आहोत. ते श्रोत्यांना उद्देशून असं म्हणतात की हे श्रोत्यांनो, मी तुम्हाला आता काय करणार आहे, उत्तम पुरुषाची गुण सांगणार आहेत. उत्तम पुरुष कसा चांगला असतो, त्याच्यामध्ये असणारे चांगले लक्षणं कोणते आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून हे श्रोत्यांनो, तुम्ही हे उत्तम गुण जे आहे, ते जे गुणवान व्यक्ती आहे त्याचे जे लक्षणं मी तुम्हाला सांगतो आहे, हे तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही सावधान व्हा. तुम्ही हे समजून घ्या की मी आता तुम्हाला जे लक्षणं सांगणार आहे ते कोणाचे आहे, एका आदर्श व्यक्तीचे, ज्याला म्हणू आपण, त्या व्यक्तीचे ते लक्षण आहेत. हे तुम्ही मन लावून ऐका, ते लक्ष देऊन तुम्ही ऐका आणि या सर्वज्ञपणाची तुम्ही खून गाठ बांधा. म्हणजे ते तुम्ही अंगीकारा, जेणेकरून तुम्हीही आदर्श व्यक्ती व्हाल. असं या पहिल्या कडव्यात संत रामदास सांगताना आपल्याला दिसतात. काय म्हणतात संत रामदास की हे श्रोत्यांनो, मी तुम्हाला जो आदर्श व्यक्ती आहे त्याचे गुण इथे सांगणार आहे, त्याचे लक्षणं मी इथे सांगणार आहे. हे श्रोत्यांनो, तुम्ही ते काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून ते गुण, ते लक्षणं तुम्हालाही अंगीकारता येईल, तुम्हाला सुद्धा आदर्श व्यक्ती म्हणून जीवन जगता येईल. असा संदेश किंवा या ठिकाणी असं संत रामदास श्रोत्यांना उद्देशून सांगताना आपल्याला दिसते. त्यानंतर तर आपलं दुसरं कडवं पाहू आपण. दुसरं कडवं काय म्हणतात पहा. वाट पुसल्या विना जाऊ नये, फळ ओळखल विना खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. हा संत रामदासांनी किती छान सांगण्याचा प्रयत्न केला, किती सुटसुटीत सांगण्याचा प्रयत्न केला की वाट पुसल्या विना जाऊ नये, फळ ओळखल्या विना खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. कवी काय म्हणतात, ते कवी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतात. कवी काय म्हणतात की ज्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे त्या रस्त्याची पूर्ण माहिती असल्याशिवाय, पूर्ण माहिती मिळवल्याशिवाय त्या रस्त्याने माणसाने कधीही जाऊ नये, त्या रस्त्याने कधीही मार्गक्रमण करू नये. असं संत रामदास या ठिकाणी म्हणतात की ज्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे त्याची इत्तमभूत माहिती आपल्याला हवी. जर त्या रस्त्याची माहिती आपल्याला नसेल तर त्या रस्त्याने आपण जाऊच नये, असंही ते म्हणतात. पुढे काय म्हणतात की फळ ओळखल्या विना खाऊ नये. म्हणजे फळातील जे अंतरंग आहे, फळ कसं आहे, हेही फार महत्वाचं आहे. सुंदर इथं सांगण्याचा प्रयत्न संत रामदासांनी केला की उत्तम माणूस कसा असतो किंवा आदर्श व्यक्तीचे लक्षणं कोणते असते. जसं त्याने सांगितलं की रस्ता विचारल्याशिवाय किंवा मार्ग जो आहे त्याची इत्तमभूत माहिती घेतल्याशिवाय त्या मार्गाने जाऊ नये. तसंच जो आदर्श व्यक्ती असतो, उत्तम व्यक्ती असतो, तो काय करतो, फळ सुद्धा पारखून घेतल्याशिवाय, त्याचे गुणधर्म समजून घेतल्याशिवाय ते खात नाही, त्याला ग्रहण करत नाही. संत रामदासांना सुद्धा इथं तेच म्हणायचं आहे की फळाचे जे गुण आहे ते जोपर्यंत तुम्ही ओळखत नाही तोपर्यंत काय करू नये, ते फळ खाऊ नये. एवढंच नाही, संत रामदास असं म्हणतात की पडलेली जी वस्तू आहे, जेव्हा आपण रस्त्याने जातो, जर का एखादी पडलेली वस्तू जी असेल जी आपल्या मालकीची नाही, जी इतर कोणाची तरी आहे, तिला हे काय करू नये, तिला पटकन उचलून घेऊ नये, तिला उचलूच नये, तिला हात लावू नये, कारण ती वस्तू आपली नाही. हे सुद्धा लक्षण आदर्श व्यक्तीचं संत रामदासांनी सांगितलेलं आपल्याला दिसते. संत रामदास काय म्हणतात की जोपर्यंत आपल्याला त्या रस्त्याची इत्तमभूत माहिती नसते तोपर्यंत त्या रस्त्याने मार्गक्रमण करू नये. जे फळ आपल्याला खायचं आहे त्याचं अंतरंग, त्याचे गुण दोष काय आहे हे जोपर्यंत आपल्याला माहित होत नाही तोपर्यंत ते खाऊ नये. एवढंच नाही,
जेव्हा आपण रस्त्यानं मार्गक्रमण करतो, रस्त्यानं आपण जातो, तेव्हा जर का एखादी वस्तू आपल्याला पडलेली दिसली तर कदाचित कधीही तिला हात लावू नये, कारण ती वस्तू आपली नाही. असं या ठिकाणी संत रामदास उत्तम पुरुषाची किंवा आदर्श व्यक्तीचे लक्षणं सांगताना म्हणताना आपल्याला दिसतात. जनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. हा संत रामदास इथं काय म्हणतात की जनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. म्हणजे याचा अर्थ काय विद्यार्थ्यांनो, जर एखाद्या व्यक्तीनं जर का आपल्याला विनंती केली, आर्जव म्हणजे विनंती, आर्जव म्हणजे विनंती, जर एखाद्या व्यक्तीनं आपल्याला नम्रपणे जर का विनंती केली असेल तर निश्चितच त्या केलेल्या विनंतीला आपण मान दिला पाहिजे. त्या व्यक्तीचा आपण अपमान करू नये. जर तो आपल्याला आर्जव म्हणजे विनंती करत असेल तर निश्चितच त्याच्या विनंतीला मान आपण द्यावा. त्याची जी काही विनंती आहे ते आपण मान्य करावी, ते अमान्य करू नये. पुढे काय म्हणतात कवी संत रामदास की माणसाने काय करू नये तर पापद्रव्य ज्याला म्हणतात. आता पापद्रव्य म्हणजे नेमकं काय, अनैतिकतेच्या मार्गाने माणसाने कधीही किंवा पापाच्या मार्गाने किंवा कपटाच्या मार्गाने माणसाने कधीही संपत्ती गोळा करू नये. नुसतं संपत्ती गोळा करू नये एवढंच नाही तर अशा संपत्तीचा संचय सुद्धा करू नये. संचय करू नये म्हणजे काय, साठवून ठेवू नये. म्हणजे संत रामदासांना इथं काय म्हणायचं आहे की जर एखादा व्यक्ती जर का आपल्याला विनंती करत असेल तर त्याच्या विनंतीला आपण मान दिलाच पाहिजे. त्याची विनंती आपण अमान्य करू नये. माणसाने अनैतिकतेच्या मार्गाने, पापाच्या मार्गाने किंवा कपटाच्या मार्गाने पैसा मिळवू नये. नुसतं पैसाच मिळवू नये तर अशा पैशाचा संचय सुद्धा माणसाने कधीही करू नये. पुण्याचा जो मार्ग आहे माणसाने काय करावं, नेहमी पुण्य मार्ग कधीही माणसानं सोडू नये. आता पुण्य मार्ग म्हणजे नेमकं काय, ज्याला आपण नैतिकतेचा मार्ग म्हणतो, ज्याला आपण माणुसकीचा मार्ग म्हणतो, तो माणसाने कधी सोडू नये. त्याच मार्गाने माणसानं नैतिकतेच्या मार्गाने, माणुसकीच्या मार्गानेच माणसानं जीवन जगावं असं या ठिकाणी संत रामदास सांगताना आपल्याला दिसतंय. एवढंच नाही तर माणसाने कधीही आपलं चांगलं वर्तन, ज्याला सदवर्तन असं म्हणतो आपण, कदा काळी ते सोडू नये. सदवर्तन ज्याला म्हणतो, चांगलं वर्तन ज्याला आपण म्हणतो, तेही माणसाने सोडू नये. पहा संत रामदास इथं काय म्हणतात की जनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. म्हणजे काय की जर का एखाद्या व्यक्तीने जर का आपल्याला विनंती केली असेल, आर्जव केली असेल तर त्या व्यक्तीच्या विनंतीला मान आपण दिलाच पाहिजे, ती अमान्य करू नये. माणसाने कधीही अनैतिकतेच्या मार्गाने, पापाच्या मार्गाने काय करू नये किंवा कपटाच्या मार्गाने कधीही पैसे मिळवू नये, पैसे कमवू नये. आणि अशा कमवलेल्या पैशाचा कधीही संचय, ज्याला साठा म्हणतो आपण, ते सुद्धा करू नये असं संत रामदास इथं आपल्याला सांगताना दिसतात. एवढंच नाही तर माणसानं जीवन जगत असताना कधीही नैतिकतेचा मार्ग सोडू नये. नैतिकतेच्याच मार्गानं माणसानं जीवन जगावं, नैतिकतेच्याच मार्गानं मार्गक्रमण करावं. कधीही माणसानं सदवर्तन ज्याला म्हणतो, चांगलं वर्तन ज्याला म्हणतो आपण, ते माणसाने कधीही सोडू नये असं कवी या ठिकाणी सांगताना आपल्याला दिसतात. यानंतर पुढचं कडवं आपण या ठिकाणी पाहू. तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंटू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. पहा संत रामदास इथं काय म्हणतात
की माणसाने म्हणजे आदर्श व्यक्तीचे गुण किंवा उत्तम व्यक्तीचे लक्षणं सांगताना संत रामदास काय म्हणतात की तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंटू नये, संत संगत खंडू नये, अंतर्यामी. म्हणजे काय की जो तोंडाळ माणूस आहे, आता तोंडाळ म्हणजे काय की ज्याला आपण भांड कुदळ माणूस म्हणतो, जो भांडखोर माणूस आहे ज्याला सरळ सरळ म्हणू, असा जो भांडखोर व्यक्ती असेल अशा भांडखोर व्यक्तीशी विनाकारण माणसाने कधीही भांडू नये, कधीही अशा माणसाशी संपर्क येऊ देऊ नये. हा जो तोंडाळ व्यक्ती असतो, हा जो भांडखोर व्यक्ती असतो, याच्याशी कधीही जो उत्तम ज्याला आदर्श व्यक्ती म्हणतो, चांगले गुण असणारा व्यक्ती म्हणतो, हा कधीही त्याच्याशी भांडताना आपल्याला दिसत नाही. म्हणून संत रामदास सुद्धा इथं तेच सांगतात की जे तोंडाळ व्यक्ती आहे, जे भांडखोर व्यक्ती आहे, याच्याशी काय करू नये, कधीही भांडू नये. पुढे म्हणतात व्यर्थ बळबळ करणारे जे लोक आहेत, जे व्यर्थ बळबळ करणारे जे लोक आहे, अशा माणसाशी सुद्धा माणसाने कधीही तंटा करू नये, वाद घालू नये. जे व्यर्थ बळबळ करतात, विनाकारण बोलत असतात, अशाही व्यक्तीशी माणसाने कधीही तंटा करू नये असं संत रामदास सांगतात. आणि एवढंच नाही तर पुढे सांगतात की जे संत लोक आहेत, म्हणजे जे आदर्श व्यक्ती आहेत किंवा जे उत्तम गुण असणारे जे व्यक्ती आहेत, ज्याला आपण संत म्हणू, या संत व्यक्तीचा कधीही संगत सोडू नये. म्हणजे जे आदर्श व्यक्ती आहे, उत्तम गुण असणारे व्यक्ती आहे, जे संत व्यक्ती आहे, अशा व्यक्तीच्या सानिध्यात माणसानं राहावं, यांची संगत माणसाने कधीही सोडू नये, यांच्याशी कधीही मैत्री तोडू नये असं संत रामदास म्हणतात. पहा संत रामदास इथं काय म्हणतात, तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंटू नये, संत संग खंडू नये, अंतर्यामी. म्हणजे संत रामदासांना इथं काय म्हणायचं आहे, संत रामदास आदर्श व्यक्तीचे गुण सांगताना, उत्तम व्यक्तीचे लक्षणं सांगताना मग काय म्हणतात की जो चांगला व्यक्ती असतो, हा कधीही जो तोंडाळ व्यक्ती आहे, जो भांडखोर व्यक्ती आहे, याच्याशी कधीही भांडण घालत नाही, वाद घालत नाही, कुठलाही तंटा त्याच्याशी करत नाही. संत रामदास इथं म्हणतात की जे व्यर्थ बळबळ करणारे लोक असतात, विनाकारण बळबळ करणारे लोक असतात, यांच्याशी सुद्धा कधीही चुकूनही चांगल्या माणसाने वाद घालू नये, यांच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा करू नये असंही संत रामदास इथं सांगतात. आणि इथं हे सांगतात की जे सज्जन व्यक्ती आहे, जे संत व्यक्ती आहे, या व्यक्तीची माणसानं नेहमी काय करावी, संगत धरावी. यांची संगत कधीही माणसाने सोडू नये, यांच्याच सानिध्यात माणसाने राहावं. अशाच व्यक्तीशी माणसाने मैत्री करावी. जे सज्जन आहे, जे चांगले गुणाचे व्यक्ती आहे, याच व्यक्तीशी माणसाने काय करावी, संगत करावी असं इथं संत रामदास आपल्याला सांगताना दिसते. यानंतरचं पुढं कडवं आपण इथे समजून घेऊ. यानंतर आपण इथे पुढचं कडवं समजून घेऊ. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विना करू नये, कार्य काही. हा संत रामदास इथे काय म्हणतात की आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विना करू नये, कार्य काही. संत रामदास पाहिजे काय सांगतात की माणसाने काय करू नये, कधीही आळसात सुख मानू नये. माणूस हा कसा असू नये, ऐत खाऊ असू नये, आयता खाणारा नसावा. म्हणजे तो ऐतपणे त्याने जीवन जगू नये. आळसात माणसाने कधी काय मानू नये, आनंद मानू नये, सुख मानू नये. या ठिकाणी हेच गुण लक्षण आदर्श व्यक्तीचे असतात. ते कधीही आळसात सुख मानत नाही, आनंद मानत नाही. अशा प्रकारचे जे व्यक्ती असतात त्यांनाच आदर्श व्यक्ती किंवा उत्तम गुण असणारे व्यक्ती संत रामदास म्हणतात. म्हणून संत रामदास या ठिकाणी काय म्हणतात की आळस माणसाने कधीही काम न करता कधीही माणसाने काय करू नये, आळस मानू नये, आळसात आनंद मानू नये, आळसात सुख मानू नये. एवढंच नाही तर माणसाने कधीही काय करू नये, तर चहाडी मनासा आणू नये. चहाडी म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो कुणाबद्दलही माणसाने चहाडी करू नये, कोणाच्याही निंदा नालस्ती माणसाने कधीही करू नये असंही
कवी संत रामदास या ठिकाणी म्हणताना आपल्याला दिसते. कधीही दुसऱ्याबद्दल खोटं आपण कधी बोलू नये. सगळ्यात महत्त्वाचं की कोणाच्याही विषयी वाईट विचार माणसाने कधीही मनात आणू नये. त्यांच्याविषयी कधीही खोटं बोलू नये. खोटेपणाचा विचारही माणसाने कधी त्यांच्या मनात आणू नये. आणि पहा काय म्हणतात कवी की संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतंही काम करू नये. संपूर्ण शोध घेतल्याशिवाय ज्या मार्गाने आपल्याला जायचं आहे त्या मार्गाचा संपूर्ण अभ्यास केल्याशिवाय जे काम आपल्याला करायचं आहे ते काम आपल्याकडून होते की नाही होत याचा सविस्तर अभ्यास केला पाहिजे. ते आधी तपासलं पाहिजे. तेव्हाच त्या कामाला माणसाने हात लावावा. नाहीतर एखादं काम आपण घेऊ आणि ते अर्धवट सोडून देऊ. हे उत्तम व्यक्तीचे लक्षण नाहीत. आदर्श व्यक्तीचे लक्षण नाहीत असं संत रामदास म्हणतात. संत रामदास काय म्हणतात की माणसानं काय करू नये, कधीही आळसात सुख मानू नये, आनंद मानू नये. कधीही माणसाने कोणाची निंदा नालस्ती करू नये. कोणाची चहाडी माणसानं करू नये. कधीही कोणाच्याही विषयी खोटे बोलणे मनात आणू नये. कोणाच्याही मागं कधीही माणसानं इतर व्यक्तींची निंदा ज्याला म्हणतो आपण, टीकाटिप्पणी ज्याला म्हणतो आपण, किंवा एखादं अपशब्द ज्याला म्हणतो किंवा अभद्रपणा ज्याला म्हणतो किंवा वाईट बोलणं ज्याला म्हणतो असं माणसाने कधीही करू नये. आणि जोपर्यंत ज्या मार्गाने आपल्याला जायचं आहे म्हणजे जे काम आपल्याला करायचं आहे त्या कामाची सुद्धा माणसानं इत्तमभूत माहिती आधी घ्यावी असं संत रामदास उत्तम पुरुषांचे गुण सांगताना सांगतात. म्हणजे पहा संत रामदासांनी काय केलं की संत रामदास इथं उत्तम जो आदर्श व्यक्ती जो आहे, उत्तम व्यक्ती जो आहे त्याचे लक्षणं त्याचे गुण इथं सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केला की जेणेकरून माणसामध्ये नैतिकता येईल. माणूस माणूस म्हणून जगेल, नैतिकतेच्या मार्गाने माणूस जगेल. याच दृष्टीनं मार्गदर्शन आपल्याला संत रामदासांनी या ठिकाणी केलेलं दिसते. पहा पुढचं कडवं विद्यार्थ्यांनो, पुढचं कडवं या ठिकाणी आपण पाहू. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये, काही केल्या. हा संत रामदास काय म्हणतात की सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये, काही केल्या. पहा संत रामदास इथं काय म्हणतात की माणसानं कधीही सभेमध्ये म्हणजे नेमकं काय की इतर लोकांसमोर कधीही बोलताना माणसानं लाजू नये. संत रामदासांनी पहा उत्तम पुरुषांचे गुण सांगताना, आदर्श व्यक्तीचे लक्षणं सांगताना काय म्हणतात की जो आदर्श व्यक्ती असतो किंवा उत्तम गुणांचा व्यक्ती असतो तो कधीही लाजत नाही. लाजत नाही म्हणजे काय की आपले विचार लोकांपुढे मांडलेच पाहिजे, लोकांपुढे आपण व्यक्त झालोच पाहिजे, लोकांपुढे आपण बोललोच पाहिजे. कधीही आपलं बोलणं म्हणजे कोणालाही लाजून किंवा कुठल्याही गोष्टीला भिवून आपलं मत व्यक्त माणसाने करावं किंवा भिवून ते व्यक्त करू नये असं कधीही वागू नये. जे काही आपलं मत असेल ते माणसाला व्यक्त करता आलं पाहिजे, इतर लोकांपुढे आपल्याला मांडता आलं पाहिजे, आपल्याला बोलता आलं पाहिजे. हेच आदर्श व्यक्तीचे गुण असतात, हीच लक्षणे आदर्श व्यक्तीची असतात असं संत रामदास या ठिकाणी सांगतात. पण असं करत असताना पुढे काय म्हणतात, बाष्कळपणे बोलू नये. म्हणजे बाष्कळ म्हणजे काय की विनाकारण मात्र सभेमध्ये बोलावं, आपलं मत व्यक्त करावं, आपलं मत इतरांसमोर मांडावं, आपल्या भावना इतरांपुढे आपल्याला मांडल्याच पाहिजे असाही ते आग्रह करतात. पण हे करत असताना दुसऱ्या बाजूने आपल्याला असं दिसते की मात्र विनाकारण बोलू नये, विनाकारण बळबळ माणसाने करू नये. काही गरज नसताना, ज्याला बालिशपणे आपण म्हणतो, लहान मुलासारखं बालिशपणे कधीही बोलू नये, बाष्कळपणे कधीही बळबळ माणसाने करू नये असं संत रामदास या ठिकाणी सांगतात. पुढे काय सांगतात की माणसाने काय करू नये, पैज होड घालू नये, काही केल्या. म्हणजे काय म्हणतात संत रामदास की माणसानं काय करू नये, कधीही
कधीही कोणत्याही प्रकारची पैज, शर्यत, होड ज्याला म्हणतो आपण, हे माणसाने लावूच नाही. कधीही माणसानं शर्यत ज्याला म्हणू आपण, पैज म्हणू, होड म्हणू, हे कधीही माणसाने लावू नये. माणसाने कधीही काय करू नये, कोणाशी सुद्धा स्पर्धा करू नये. जो उत्तम व्यक्ती असतो, जो आदर्श व्यक्ती असतो, त्याचे लक्षणं सांगताना संत रामदास काय म्हणतात की माणसानं सभेमध्ये बोलावं, आपले विचार व्यक्त करावे, आपल्या भावना व्यक्त कराव्या, आपलं म्हणणं मांडावं. पण हे करत असताना मात्र बालिशपणे बोलू नये, बाष्कळपणे बोलू नये. बरोबर ना? लहान मुलासारखं बळबळ करू नये, व्यर्थ बोलू नये. पण पुढे हे सांगतात की माणसानं कधीही पैज लावू नये, होड लावू नये, शर्यत लावू नये. मात्र माणसाने कधीही कुणाशीही स्पर्धाही करू नये. हे सुद्धा उत्तम पुरुषाचं लक्षण आहे, आदर्श व्यक्तीचे गुण आहे, असं संत रामदास या ठिकाणी आपल्याला पटवून सांगताना दिसतात किंवा आपल्याला मार्गदर्शन करताना दिसतात. यानंतर पुढचं कडवं आपण या ठिकाणी पाहू. यानंतर आपण पुढचं कडवं या ठिकाणी पाहू. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये, विश्वासघात. पहा संत रामदास काय म्हणतात. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये, विश्वासघात. हा संत रामदासांनी या ठिकाणी जे उत्तम पुरुष आहे, आदर्श व्यक्ती आहे, त्याचे गुण गाताना काय म्हणतात की माणसानं कधीही कोणाचेही उपकार घेऊ नये. म्हणजे कधीही माणसानं जीवन जगत असताना कोणाच्याही उपकाराशिवाय कोणाची मदत घेऊन माणसाने जीवन जगू नये. कोणाचा उपकार घेऊन माणसाने कधीही जीवन जगू नये. आणि जर का असं कधी कधी होते की आपल्याला कोणाच्या तरी मदतीची गरज पडते, पण इथं संत रामदास तेही इथं स्पष्ट करून सांगतात की शक्यतो माणसानं कधीही काय करू नये, कोणाचे उपकार आपल्यावर करून घेऊ नये. पण जर का अशी गरजच पडली तर त्याची माणसाने लगेच परतफेड करावी. उपकार निश्चितच माणसाने फेडावेत. उपकारांची परतफेड लवकरच करावी, ते उपकार तसे ठेवू नये, असं संत रामदास या ठिकाणी सांगतात. कारण या उपकारातून माणसानं लवकरात लवकर काय व्हावं, त्यातून बाहेर पडावं, त्या उपकारांची परतफेड माणसानं करावी, असं संत रामदास या ठिकाणी सांगतात. पुढे सांगतात की दुसऱ्याला कधीही काय करू नये, पहा पुढचं कडवं या ठिकाणी आपण पाहू. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. पहा संत रामदास इथं काय म्हणतात की माणसानं कधीही कोणाचे उपकार करून घेऊ नये. ठीक आहे, माणूस म्हणून जेव्हा जगतो तेव्हा आपल्याला कोणाच्या ना कोणाची मदतीची गरजही पडते. पण संत रामदास इथे हेच सांगतात की जो उत्तम व्यक्ती आहे, आदर्श व्यक्ती आहे, याच्यामध्ये कोणते गुण असते तर तो कधीही इतरांचे उपकार आपल्यावर करून घेत नाही. जर केलेच, जर का आपल्याला कोणाची मदत घ्यायची गरजच पडली तर मात्र त्याची काय करावी, लगेचच परतफेड करावी. त्या उपकारातून आपण मुक्त व्हावं, आपण सुद्धा घेतलेले जे उपकार आहे ते फेडलेच पाहिजे, असं संत रामदास या ठिकाणी सांगतात. पुढे काय सांगतात ते की माणसाने काय करू नये, कधीही कोणास दुःख देऊ नये. म्हणून ते काय म्हणतात पहा की परपीडा करू नये, विश्वासघात. म्हणजे माणसानं काय करू नये, कधीही कोणाला दुःख देऊ नये, कोणालाही कधीही व्यथित करू नये, कोणाचं कधीही मन दुखू नये.
त्याच्या मनाला वेदना होईल अशी माणसाने कधीही कृती करू नये. एवढंच नाही तर माणसाने कधीही कोणाशीही विश्वासघात करू नये, बेईमानी कधीही माणसाने इतरांशी करू नये असं सुद्धा संत रामदास इथं सांगतात. पहा संत रामदास काय सांगतात की हे या कडव्याचा जो अर्थ आहे काय म्हणतात की कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघाते. संत रामदास काय म्हणतात की माणसाने कधीही कोणाचे उपकार घेऊ नये आणि घेतलेतच तर काय करावे, लगेचच त्या उपकारांची परतफेड करावी. एवढंच नाही तर कधीही माणसाने इतरांचं मन दुखू नये, कोणालाही वेदना होईल अशी कृती माणसाने कधीही करू नये आणि सोबतच माणसाने कधीही कोणाचाही विश्वासघात करू नये, कधीही कोणाशी बेईमानी करू नये. हेच गुण कोणामध्ये असतात, आदर्श व्यक्तीमध्ये असतो. तो याच प्रकारची कुठलीही कृती माणूस आदर्श व्यक्ती किंवा जो गुणवान व्यक्ती आहे, उत्तम व्यक्ती आहे, अशा प्रकारचं कुठलंही वर्तन तो करत नाही. यानंतर पुढचं कळवं आपण या ठिकाणी पाहू. या ठिकाणी पुढचं कळवं आपण या ठिकाणी पाहू. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये, कोणी एकासी. पहा संत रामदास काय म्हणतात की व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये, कोणी एकासी. हा संत रामदास या ठिकाणी परत आदर्श व्यक्तींचे गुण गाताना किंवा जो उत्तम व्यक्ती आहे त्याचे लक्षण सांगताना काय सांगतात, व्यापकपण सांडू नये. व्यापकपण सांडू नये म्हणजे काय की माणसाचा जो मनाचा मोठेपणा आहे तो माणसाने कधीही सोडू नये. जो मोठेपणा आहे आपल्या मनाचा तो कधीही माणसानं सोडू नये. माणसाने कधीही संकुचित वृत्ती ठेवू नये, संकुचित मन करू नये. माणसानं व्यापकता ठेवलीच पाहिजे असं संत रामदास म्हणतात. पहा पुढे काय म्हणतात, पराधीन होऊ नये. आता पराधीन म्हणजे काय की माणसाने काय होऊ नये, कधीही परावलंबी होऊ नये, कधीही आपलं आयुष्याचं वज इतरांच्या खांद्यावर देऊ नये. म्हणजे आपलं आयुष्य इतरांच्या भरोशावर माणसाने कधीही जगू नये. परावलंबी माणसानं असूच नाही, माणसानं स्वावलंबीच असावं. आपल्या जीवनाचं ओझ कधीही इतरांच्या जीवनावर किंवा इतरांवर लादू नये असं संत रामदास या ठिकाणी सांगतात. पहा संत रामदास काय म्हणतात की संत रामदास सांगताना इथे सांगतात की माणसानं कधीही मनाचा मोठेपणा सोडू नये, संकुचित वृत्ती ठेवू नये. पुढे ते काय म्हणतात की माणसानं कधी मन कोत करू नये, लहान मन करू नये. माणसाचं मन कधीही मोठं असावं. व्यापकपणा मनाचा, मोठेपणा माणसाचा कधीही सोडू नये. माणसानं कधीही परावलंबी होऊ नये, इतरांच्या भरोशावर आयुष्य जगू नये आणि कोणाच्याही आयुष्यावर आपल्या आयुष्याचं ओझं लादू नये. म्हणजे आपण जे जीवन जगतो हे इतर कोणाच्याही भरोशावर माणसाने जगू नये असं संत रामदास या ठिकाणी सांगतात. म्हणजे उत्तम पुरुषांचे गुण या ठिकाणी सांगताना सांगतात की तो कसा असतो, तो मोठ्या मनाचा असतो, तो स्वावलंबी असतो, तो कधीही कोणाच्या भरोशावर जीवन जगत नाही, आपल्या जीवनाचं ओझही तो इतरांच्या खांद्यावर देत नाही, तो स्वावलंबी असतो, स्वतःचं जीवन जगतो असं संत रामदास या ठिकाणी सांगताना आपल्याला दिसते. त्यानंतर पुढचं कडवं या ठिकाणी आपण पाहू. पुढचं कडवं आपण या ठिकाणी पाहू. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कधा अभिमान घेऊ नये असत्याचा. पहा संत रामदास काय म्हणतात की सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कधा अभिमान घेऊ नये असत्याचा.
पहा संत रामदास काय म्हणतात की माणसाने कधी काय करू नये, सत्याचा मार्ग सोडू नये. जो सत्याचा मार्ग आहे, खरेपणाचा मार्ग आहे, नैतिकतेचा मार्ग जो आहे, त्याच मार्गाने माणसाने जीवन जगावं. अनैतिकतेच्या मार्गाने, खोटेपणाने, खोटाडेपणाने, असत्याच्या मार्गाने माणसाने कधीही जीवन जगू नये. हा संत रामदास काय म्हणतात की माणूस म्हणून जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा सत्याच्याच मार्गाने आपण जीवन जगावं. सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. खरेपणानेच माणसाने वागावं. नैतिकतेच्याच मार्गाने माणसाने जीवन जगावं. असत्याच्या मार्गाने माणसाने जाऊ नये. अनैतिकतेच्या मार्गाने माणसाने जाऊ नये. आणि पुढे कवी काय म्हणतात की खोटारडेपणाने माणसाने वागू नये. म्हणजे खोटी भावना ज्याला म्हणतो किंवा खोटं बोलणं ज्याला म्हणतो, माणूस हा म्हणजे निस्वार्थी असावा, निश्चल असावा. एकदम माणूस म्हणून आपण जीवन जगावं. एक माणूस म्हणून आपण जगावं. म्हणून कवी काय म्हणतो की माणसाने कधीही खोटारडेपणाने वागू नये. आणि ते काय म्हणतात, खोटेपणाचा कधीही माणसाने अभिमान बाळगू नये. कधीही माणसाने काय करू नये, खोटेपणाचा अभिमान बाळगू नये. कधीही त्याचा गर्व करू नये. कशाचा? खोटेपणाचा. माणसानं सत्याचा मार्ग सोडूच नये, असत्य पंथे जाऊच नये. आणि ते सांगतात की माणसानं कधीही त्याच नैतिकतेच्याच मार्गानं माणसानं काय करावं, जीवन जगावं. पुढचं कडवं या ठिकाणी आपण पाहू. अपकीर्ती ते सांडावी, सतकीर्ती वाढवावी. विवेक दृढ धरावी, वाट सत्याची. पहा संत रामदास काय म्हणतात, छान सुंदर सांगतात. अपकीर्ती ते सांडावी, सतकीर्ती वाढवावी. विवेक दृढ धरावी, वाट सत्याची. हा संत रामदास या ठिकाणी काय म्हणतात की माणसाने कधीही अपकीर्तीला बळी पडू नये, खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नये, खोट्या प्रसिद्धीला माणसाने कधी बळी पडू नये. कधीही माणसानं वाईट प्रसिद्धी टाळावी. वाईट मार्गाने माणसाने जीवन जगूच नये की ज्यामुळे आपलं नाव कलंकित होईल अशी कृती माणसाने कधी करू नये. त्यालाच कवी असं म्हणतात की माणसाने कधी अपकीर्तीला बळी पडू नये. कुप्रसिद्धी माणसाने टाळावी, ती करूच नये. तर मग काय करावी, सत्कीर्ती वाढवावी. सत्कीर्ती म्हणजे काय की माणसानं चांगलं कीर्ती वाढवावी, चांगलं नाव करावं, असं कवी या ठिकाणी म्हणतात. विवेक दृढ धरावी म्हणजे चांगली प्रसिद्धी पाहावी किंवा आपण असं म्हणू चांगल्या पद्धतीनं माणसानं प्रसिद्ध व्हावं, चांगल्या कामासाठी प्रसिद्ध व्हावं, नैतिकतेच्या मार्गानं प्रसिद्धी मिळवावी, चांगल्या कृतीसाठी माणसानं प्रसिद्ध व्हावं. आणि काय म्हणतात कवी पुढं, विवेक दृढ धरावी, वाट सत्याची. म्हणजे माणसानं सारासार विचार करावा आणि सारासार विचार करून त्याच नैतिकतेच्या मार्गानं मार्गक्रमण करावं, सत्याच्या मार्गानं माणसानं जावं. पहा कवी काय म्हणतो की माणसानं कधीही काय करू नये, अपकीर्तीला बळी पडू नये. कधीही जीव कुप्रसिद्धी जी आहे, वाईट प्रसिद्धी आहे, हे माणसाने कधीही करू नये. तर चांगली कीर्ती माणसानं वाढवावी, चांगलं नाव माणसानं कमवावं, असं कवी म्हणतात. आणि पहा पुढे काय म्हणतात की सारासार विचार करून, विवेकबुद्धीने विचार करून माणसानं कधीही सत्याच्याच मार्गाने गेलो पाहिजे. सत्याच्याच मार्गाने माणसाने मार्गक्रमण करावं. तोच मार्ग त्याने स्वीकारावा जो नैतिकतेचा आहे, सत्याचा आहे, असं या ठिकाणी संत रामदास आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांनो, संत रामदासांनी इथं उत्तम पुरुषांची काही जी लक्षणं सांगितली, तो काय करत नाही
हे आपल्यापुढे सांगण्याचा प्रयत्न संत रामदासांनी केला. संत रामदासांना हेच अपेक्षा आपल्याकडून इथे आहे की नैतिकतेच्या मार्गाने माणसाने जीवन जगावं, चांगल्या मार्गाने माणसाने जीवन जगावं, सत्याच्याच मार्गानं माणसानं आपलं मार्गक्रमण करावं. म्हणजे अशा पद्धतीनं संत रामदासांनी उत्तम पुरुषांची, आदर्श व्यक्तीची इथं काही लक्षणं आपल्यासमोर सांगितलेली दिसते. विद्यार्थी मित्रांनो, मी आशा बाळगतो, अपेक्षा ठेवतो की ही कविता तुम्हाला समजली असेल. जर का समजली नसेल तर परत हा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर निश्चितच तुम्हाला ही कविता सहज समजेल. आणि माझी आपणास परत एकदा कळकळीची विनंती आहे, जर का अजूनही तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो, परत आपण भेटू.